Welcome friends, in this series of lecture, this is our 6th lecture, and in this 6th lecture we are going to discuss our practice set 1.2. हा practice set 1.2 चे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 मधले पहिले 4 एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व केलेले. प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन नंबर 2 चा 5th आणि 6th क्वेश्चन अजून बाकी आहे आणि तो 5th आणि 6th क्वेश्चन आज आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहे. म्हणजे आजचं लेक्चर कंपॅरेटिव्हली एक छोटं लेक्चर असेल. एवढे उरलेले 2 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. तर चला तर आपण क्वेश्चन नंबर 5 ने सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये याचा मेन क्वेश्चन काय आहे, सॉल्व दीज सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. हे ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे आणि आपल्या स्टेप्स आपल्याला माहिती आहे काय असतात. पहिल्यांदा फर्स्ट ह्या 2 इक्वेशन्स पैकी कोणतंही एक इक्वेशन घ्यायचं. मी फर्स्ट इक्वेशन घेतो 3x - 4y = -7. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता ह्या फर्स्ट इक्वेशनसाठी टेबल प्रिपेअर करायचं. टेबल कसा असतो हे ऑलरेडी आपण आता भरपूर एक्झाम्पल सॉल्व केलेत. टेबलमध्ये 3 रो असतात आणि 4 कॉलम असतात. पहिला कॉलम असतो x, y आणि x, y. आता इथे सांगितलं होतं मी तुम्हाला एक्सच्या सुटेबल व्हॅल्यू चूज करायच्या. शक्यतो आपण 0, 2 आणि 4 यूज करत होतो, पण त्या व्हॅल्यूज जर इथे पुट केल्या तर वायची व्हॅल्यू आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मिळेल. 7/4 मिळेल किंवा 7/8 मिळेल. ते आपल्याला प्लॉट करायला अवघड जातील. त्याच्यामुळे सुटेबल आपल्याला ज्या व्हॅल्यू एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला वायची व्हॅल्यू डिजिटमध्ये देतील, डिजिटमध्ये म्हणजे 1, 2, 3 असं, किंवा आपल्याला प्लॉट करायला सोप्या गेल्या पाहिजे अशा तरी व्हॅल्यू मिळाल्या पाहिजे. त्याच्यामुळे एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला व्यवस्थित निवडाव्या लागतील, चूज कराव्या लागतील. 3x - 4y = -7. पहिली व्हॅल्यू घेऊ आपण, x = घेऊ -1. पहिली व्हॅल्यू काय घेऊ, x = -1. आता x जर -1 टाकलं तर काय होईल, 3 × -1 होईल -3. -4y = -7. हा -3 तिकडे शिफ्ट करायचा म्हणजे हे होईल -4y -7. हा -3 तिकडे गेल्यावर काय होईल, +3 होईल म्हणजे -4y होईल -4 म्हणजेच y = 1. म्हणजे x = -1 घेतलं तर y = काय येतं, +1 येतं. म्हणजे -1, याच्यानंतर नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू. आता इथे 0 नाही घेते आपण. का बरं नाही घेते 0? x जर 0 घेतलं तर हे 0 होऊन जाईल. -4y = -7 येईल म्हणजे y = 7/4 येईल. तर हे 7/4 थोडंसं प्लॉट करायला अवघड आहे. याचा आन्सर पॉईंटमध्ये येईल आणि ते थोडंसं क्रिटिकल होऊन जाईल आपल्यासाठी, म्हणून ती व्हॅल्यू आपण नाही घेते. त्याच्याऐवजी आपण x = 1 घेऊ. x = 1 काय येईल, मग इथे एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला. 3 × 1 1. 3 - 4y = -7. हा 3 तिकडे गेला. -4y -7 -3. -4y = किती, 7 आणि 3 10 -10. म्हणजे हे y = 10/4 आणि 10/4 हे पण फ्रॅक्शनच आहे, पण सोपा फ्रॅक्शन आहे हा कम्पॅरेटिव्हली. 2/5. मग x जर +1 घेतलं तर y मिळतो 2.5. म्हणजे x = 1 ला y मिळतो 2.5. अजून नेक्स्ट व्हॅल्यू आपण x काय घेऊ, 3 घेऊ. x = 3 या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. 3 3 किती होतं, 9. -4y = -7. -4y = -7. हा 9 तिकडे शिफ्ट करायचा म्हणजे -9 होईल. -4y 9 + 7 हे दोघंही मायनस आहे म्हणजे दोघांची ॲडिशन होत असते आणि ग्रेटर टर्मचा साईन म्हणजे हे -16 होईल. म्हणजेच y = किती होतं, y = 4. म्हणजे x जर 3 घेतला तर y मिळतो 4. या व्हॅल्यूज मिळतात 3, 4. हे जे कॅल्क्युलेशन्स आहे, रफ कॅल्क्युलेशन, हे पाठीमागच्या पेजवर करायचे असतात, तिथेच करायचे नसतात. एक्झाममध्ये तुम्ही याला शेवटच्या पेजवरती करू शकता, तिथे रफ वर्क असं हेडिंग देऊ शकता. हे झालं फर्स्ट इक्वेशन आणि हा फर्स्ट इक्वेशनचा टेबल. कोणाला हे रफ लिहायचं असेल तर पॉज करून नोट डाऊन करू शकता. आता सेकंड इक्वेशनसाठी फॉर 5x - 2y = 0 टेबल तयार करायचा. सेम टेबलमध्ये किती रो असतात, 3 रो असतात.
आणि कॉलम किती असतात? 4 कॉलम असतात. एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. आणि इथे आता एक्सच्या सुटेबल व्हॅल्यूज घ्यायच्या. पहिली व्हॅल्यू आपण 0 घेऊ. इक्वेशन मी परत एकदा लिहितो. 5x - 2y = 0. x = 0 घेतलं तर काय होईल? हे पूर्ण 0 होऊन जाईल ना. -2y = 0 म्हणजेच y = पण काय येणार? 0च येणार. म्हणजे x जर 0 घेतला तर y पण मिळतो 0. 0,0. x = आता आपण 2 घेऊ. x = 2 घेऊ. म्हणजे हे 5 2 जा 10, 5 2 10, -2y = 0. हा -2y इथंच ठेवला किंवा हा -2y तिकडे नेला तर 10 = 2y म्हणजेच y = किती येईल? 10/2. आणि 10/2 काय असतं? 10/2 म्हणजे 5 असतं. म्हणजे x = जर 2 पुट केला तर हे किती येईल? 5. आता 4 जर पुट केला तर खूप मोठी व्हॅल्यू येईल. मग आपण x = 2 नंतर x = 1 घेऊ. पण 1 नको, म्हणजे हे 2/5 होऊन जाईल. x = -2 घेऊ. चला, या व्हॅल्यूज आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने चूज करावं लागतात. खूप असे आता x = जर आपण 4 घेतलं तर y ची व्हॅल्यू 10 येईल आणि 10 ही व्हॅल्यू खूप मोठी असते. मग ते ग्राफमध्ये 10 सापडणार नाही ना आपल्याला. 10 खूप मोठा होऊन जाईल, आपल्या ग्राफ पेपरच्या बाहेर निघून जाईल. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या व्हॅल्यू शक्यतो घ्यायच्या नसतात, त्या अवॉइड करायच्या असतात. x = -2 जर इथे टाकलं तर काय होईल? हे किती होईल? हे -10 होईल. -2y = 0. हा -10 तिकडे गेल्यावर +10 होईल. -2y = +10 म्हणजे y = किती येईल? 10/-2 म्हणजेच -5. मग x जर -2 घेतला तर y किती येतो? -5 येतो. 2,5 आणि -2, -5. हे झाले आपले दोन्ही टेबल प्रिपेअर. हे रफ वर्क कोणाला लिहायचं असेल तर हे पण नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला याचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफमध्ये किती ॲक्सिस असतात मित्रांनो? 2 ॲक्सिस असतात. एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. व्हर्टिकलवाला जो असतो तो वाय ॲक्सिस असतो आणि हॉरिझॉन्टल जो असतो तो एक्स ॲक्सिस असतो. एक्स अपोजिट साईडला एक्स डॅश नाव द्यायचं. हा अबो जो असतो त्याला वाय नाव द्यायचं. हा बिलो जो असेल त्याला वाय डॅश नाव द्यायचं. आणि दोन्ही ॲक्सिस एकमेकाला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तो पॉईंट म्हणजे आपला असतो ओरिजिन. ओरिजिनचे कॉर्डिनेट असतात 0,0. ह्या ओरिजिनपासून राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1 2 3 4 आणि 5. आणि लेफ्ट हँड साईडला जे नंबर असतात ते निगेटिव्ह असतात. -1 -2 -3 -4 आणि -5. ओरिजिनपासून वरच्या बाजूला अबो जे असतात ते पॉझिटिव्ह असतात 3 4 आणि 5. आणि बिलो जे असतात ते निगेटिव्ह असतात. हे आपलं ऑलरेडी डिस्कस झालेलंच आहे. आणि ग्राफ ड्रॉ केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथे स्केल लिहायचं असतं. स्केल आणि कंपल्सरी काय लिहायचं असतं? ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. स्केल कंपल्सरी लिहायचंच असतं. आता 2 लाईन्सपैकी फर्स्ट लाईनचा आपण विचार करू. फर्स्ट लाईनचे पॉईंट्स. पहिला पॉईंट काय? -1 1. -1 म्हणजे x -1 आहे आणि y काय? +1. x म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि y म्हणजे व्हर्टिकल. तर हॉरिझॉन्टलचा -1 आहे आणि व्हर्टिकलचा +1. मग याचा -1 आणि याचा +1 दोघं एकमेकांना जिथे भेटतील तो आपला फर्स्ट पॉईंट. आपण या फर्स्ट पॉईंटला ए नाव देऊ. फर्स्ट पॉईंटला काय नाव दिला? ए. सेकंड पॉईंट 1 आणि 2.5. 1 तर ठीक आहे. 2.5 म्हणजे काय? 2 आणि 3च्या सेंटरचा पॉईंट. तर x1 आणि y किती आहे? 2.5. 2.5 कुठं असेल? 2 आणि 3च्या एक्झॅक्ट सेंटरला. ह्या पॉईंटला बी नाव द्यायचं. आणि नेक्स्ट 3 आणि 4. x3 आणि y किती? 4. x3 आणि y 4. याला सी नाव द्यायचं.
3 पॉईंट्सपैकी जे पॉईंट एकमेकापासून दूर असतील ते 2 पॉईंट जोडायचे. मधला पॉईंट बरोबर त्या लाईनवर येतोच आणि तो आलाच पाहिजे. म्हणजे इथे ए आणि सी जोडायचं. बी बरोबर त्या लाईनवर येतोच. आता तुम्ही हे पट्टी स्केल आणि पेन्सिल वापरून करणार आहे म्हणजे तुमचं तर अजून ॲक्युरेट यायला पाहिजे. ह्या एक लाईनला त्या इक्वेशनचं नाव देऊन द्यायचं. ही लाईन काय करते, इक्वेशन रिप्रेझेंट करते. कोणतं इक्वेशन रिप्रेझेंट करते, 3x - 4y = -7 हे इक्वेशन रिप्रेझेंट करते. फर्स्ट इक्वेशन, त्या इक्वेशनची फर्स्ट लाईन. आता सेकंड 0,0 म्हणजे आपला ओरिजिन. ह्या ओरिजिनला मी आता नेक्स्ट डी नाव देतो. त्यानंतर 2, 5 2x2 आणि y किती आहे 5, x2 आणि y 5. याला ई नाव देऊ आपण. आणि पुढचा पॉईंट -2 - 5 x - 2 आणि y किती येणार आहे -5. याला आपण एफ नाव देऊ. ई आणि एफ हे 2 पॉईंट्स जोडायचे. डी पॉईंट बरोबर त्या लाईनवर येईलच आणि तो आलाच पाहिजे. तुम्ही स्केलचा वापर करून जोडणार आहे म्हणजे तुमचा ॲक्युरेट येईल. ही झाली सेकंड लाईन. सेकंड लाईन कोणतं इक्वेशन रिप्रेझेंट करते, 5x - 2y = 0. हे दिसतंय ना इक्वेशन. आता ह्या 2 लाईन्स, हे जर इक्वेशन इथे दिसत नसेल तर मी हे इक्वेशन ह्या बाजूला लिहितो. 5x - 2y = 0. सेकंड इक्वेशन, सेकंड लाईन. आता ह्या 2 लाईन्स एकमेकाला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, या ठिकाणी हा पॉईंट मिळतोय. म्हणजे हा जो आपला पॉईंट आहे तो कोणता पॉईंट आहे, बी पॉईंट आहे. आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, आता असं तर प्रत्येक वेळी नाही होणार की आपण घेतलेल्या पॉईंट्सपैकीच तो इंटरसेक्शनचा पॉईंट असेल, पण काही एक्झाम्पलमध्ये तसं होतं. जसं या एक्झाम्पलमध्ये होतंय का दोन्ही लाईन्स एकमेकाला बी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. आणि ज्या पॉईंटमध्ये दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात तो पॉईंट म्हणजे आपल्या दिलेल्या 2 इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन असतं. मग आता तो पॉईंट कोणता आहे, दोन्ही लाईन्स एकमेकाला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत. याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि याचा वाय कोऑर्डिनेट किती 2.5. मग आता दोन्ही लाईन ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करतात तो पॉईंट म्हणजेच आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन आहे, आन्सर आहे. मग शेवटी फायनल आन्सर लिहायचं. फ्रॉम ग्राफ इट इज क्लिअर दॅट सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x, y is equal to 1, 2.5. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्या नेक्स्ट एक्झाम्पलला स्टार केलेलं आहे बुकमध्ये. स्टार याच्यासाठी केलेलं आहे की याचा आन्सर, मेथड तर तीच आहे, एक्झाम्पल काही अवघड नाही आहे, पण याचा आन्सर जे आहेत ना तेच आन्सरच खूप दूर येतात. म्हणजे त्याचा आन्सर ग्राफ आपल्याला प्लॉट करताना अगोदर माहीत पाहिजे. आता याचं हे जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व केलं याच्या अगोदरच्या मेथडने, इलिमिनेशन मेथडने, तर याचं आन्सर येतं 8, 4. आणि 8 ही व्हॅल्यू भरपूर मोठी व्हॅल्यू आहे. एक्स ॲक्सिसवरती 8 हा आपल्याला बसवता आला पाहिजे. याच्यासाठी याला स्टार केलेला आहे. काही एक्झाम्पल थोडेसे आपल्याला अगोदर माहीत असतील तर बरं असतं. नसेल माहीत नसेल आपल्याला तर मग एकदा ग्राफ ड्रॉ केल्यावर आपल्याला समजेल की याचा आन्सर ग्राफच्या पण बाहेर येत आहे. मग आपल्याला तो ग्राफ इरेज करून परत दुसऱ्यांदा ग्राफ ड्रॉ करावा लागेल. तर आता चला आपण आपल्या रेग्युलर मेथडने सॉल्व करू. आणि मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला मी जेव्हा ते एक्झाम्पल सॉल्व करेल आणि त्याचा आन्सर मिळेल तेव्हा तुम्हाला समजेल का मला नेमकं काय म्हणायचं होतं. पहिला फॉर 2x - 3y = 4. टेबल प्रिपेअर करायचा. टेबलमध्ये 3 रो असतील आणि 4 कॉलम असतील. x, y, y. इथे पाठीमागच्या पेजवरती हे कॅल्क्युलेशन्स लिहून घ्यायचे. 2x
-3y इक्वल टू 4. एक्सची काय काय व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. एक्स इज इक्वल टू जर 1 घेतला तर काय होईल. एक्स इज इक्वल टू 1 घेतला तर नको, -1 घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू -1 घेऊ. एक्स इज इक्वल टू -1 जर घेतला तर हे होईल -2. 2 × -1 -2 -3y इक्वल टू 4. हा -2 तिकडे गेला. -3y इक्वल टू 4 + 2 -3y इक्वल टू 6 म्हणजेच y इक्वल टू किती. -2. -3y इक्वल टू 6 आलं आहे म्हणजे y इक्वल टू -2 होईल. म्हणजे पहिली व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू -1 घेतला तर y इक्वल टू -2 येतं. -1, -2. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 0 पुट करून बघू आपण. एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर हे काय होऊन जाईल. 2 × 0 0 होऊन जाईल. म्हणजे -3y इक्वल टू 4. पण y इक्वल टू किती येत आहे. 4/3. -4/3 नको आहे आपल्याला. वेगळी काही व्हॅल्यू घेऊन बघू आपण एक्सची. एक्स इज इक्वल टू +1 घेतलं तर काय होईल. 4 - 2 होईल. 4 - 2 2 असतो. 2/3 ते पण नको. 2 2 थोड्याशा आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे निवडाव्या लागतील. एक्स इज इक्वल टू 1 घेतला तर हे नाही येते. एक्स इज इक्वल टू 2 घेऊन बघू. एक्स इज इक्वल टू काय पुट करायचं 2. मग काय होईल. 2 × 2 किती होता 4. -3y इक्वल टू 4. हा 4 तिकडे गेला. -3y इक्वल टू 4 - 4 आणि 4 - 4 किती. 4 - 4 0 म्हणजे y इक्वल टू 0 मिळतो. एक्स इज इक्वल टू 2 ला y 0 मिळतो. म्हणजे हे झालं 2, 0. आणि नेक्स्ट व्हॅल्यू 5 × 2 = 10 4 14. नेक्स्ट व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 5 घेऊ आपण डायरेक्ट. काय घेतली. एक्स इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू 5ला काय होईल. 5 × 2 = 10. 5 × 2 = 10 होतात. -3y इक्वल टू 4. हा 10 तिकडे शिफ्ट केला. -3y इक्वल टू 4 - 10 जे -3y इक्वल टू 4 - 10 किती होतं. -6 म्हणजे 3y इक्वल टू 6 म्हणजे y इक्वल टू किती होईल 2. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5ला येतं. y इक्वल टू 2. पुढचा पॉईंट मिळतो 5, 2. हे झाले फर्स्ट इक्वेशनसाठीचे पॉईंट्स. हे पॉज करून एकदा नोट डाऊन करून ठेवा. रफ का होईना. नेक्स्ट फॉर 3y - x इज इक्वल टू 4. सेम टेबल तयार करायचा. x y x, y 3x ते 3y - x आहे. 3y - x इक्वल टू 4. 3y - x इक्वल टू 4. मग आता एक्सची व्हॅल्यू पुट करू बघू आपण. एक्सची व्हॅल्यू जर आपण 3y 1 घेतली. एक्सची व्हॅल्यू -1 घेऊ. एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर 3y - 1 इक्वल टू 4 म्हणजे 3y + 1 इक्वल टू 4. 3y हा +1 तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. म्हणजे 4 - 1 म्हणजे 3. 3y इक्वल टू 3 म्हणजेच y इक्वल टू 1. मग x इक्वल टू -1 घेतला तर y 1 येतो. पहिली व्हॅल्यू -1 + 1. नेक्स्ट x इज इक्वल टू 2 घेऊ. +2 काय होईल. x इज इक्वल टू +2 घेतल्यावर इथे -2 होईल इक्वल टू 4. हा -2 तिकडे गेला. 3y इक्वल टू 4 + 2 होतात 6. 3y इक्वल टू 6 म्हणजेच y इक्वल टू 2. म्हणजे x इज इक्वल टू 2ला पण y इक्वल टू 2 येतो. हा येतो पुढचा पॉईंट 2, 2. आता नेक्स्ट व्हॅल्यू इथे काय घ्यावं लागेल. 5 घेऊ. 5 आणि 4 9 होतो. 5 का बरं घेतला. 5 + 4 9 होतं आणि 9ला 3ने डिवाइड होतं म्हणून 5 घेतोय आपण डायरेक्ट.
एक्स इज इक्वल टू 5 घेऊ. एक्स इज इक्वल टू 5 जर घेतलं तर काय होईल, 3y मायनस 5 इक्वल टू 4. हा -5 तिकडे न्यायचा. 3y इक्वल टू 4 प्लस 5 म्हणजे 3y इक्वल टू 4 प्लस 5 9 म्हणजे y इक्वल टू येतं 3. एक्स इज इक्वल टू पुढची व्हॅल्यू घेतली 5 आणि वायची घेतली 3. 5, 3. अशा प्रकारे व्हॅल्यूज आपण निवडल्या आहेत. अशा व्हॅल्यूज घेतल्या आहेत का जेणेकरून ह्या वायच्या व्हॅल्यूज पण कशा मिळतील आपल्याला, डिजिटमध्ये मिळतील, फ्रॅक्शनमध्ये मिळणार नाही. म्हणजे आपल्याला प्लॉट करायला सोपं जाईल. आता हे ग्राफवरती प्लॉट करायचं आपल्याला. व्हर्टिकल ॲक्सिस वाय ॲक्सिस, अपोजिट साईडला वाय डॅश, हॉरिझॉन्टलवाला एक्स ॲक्सिस, इकडे एक्स डॅश आणि इकडे एक्स. दोन्ही ॲक्सिस एकमेकाला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तो पॉईंट म्हणजे ओरिजिन. राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8. -1 -2 -3 -4 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. अशा पद्धतीने एकदा ग्राफ प्लॉट केला. इथे स्केल लिहायचा. स्केल ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. स्केल ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट कंपल्सरी. आता पॉईंट्स, पहिला पॉईंट आहे -1 -2 म्हणजे एक्स पण -1 आणि वाय -2. एक्स -1 आणि वाय -2. हा झाला फर्स्ट पॉईंट, याला ए नाव द्यायचं. नेक्स्ट 2, 0 x2 आणि y0, x2 आणि y0 याला बी नाव दिलं. पुढचा 5 2 x5 आणि y किती 2, x5 आणि y2. याला सी नाव द्यायचं. आता ए आणि सी जोडायचं. ए आणि सी जेव्हा जोडू आपण तेव्हा बी बरोबर त्या लाईनवर येणारच आहे. स्केलचा वापर करून जोडा तुम्ही. ही जी लाईन आहे ह्या लाईनला फर्स्ट इक्वेशनचं नाव द्यायचं. 2x - 3y इक्वल्स टू 4. हे झाली फर्स्ट इक्वेशन रिप्रेझेंट करणारी फर्स्ट लाईन. आता सेकंड इक्वेशन -1 1. x -1 आहे आणि y +1 आहे. x -1 आणि y +1 म्हणजे हे पुढच्या सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. इथे येईल. याला डी नाव द्यायचं. -1 +1 2 2 +2, x पण +2 आणि y पण +2. 2 2 इथे येईल. डी ई आणि 5 3, x 5 आणि y 3. डी ई एफ. हे झाले 3 पॉईंट डी ई एफ. आता डी ई एफ आपल्याला दिसता पण आहे, बरोबर एका लाईनमध्ये येतील हे पॉईंट्स. हे जोडायचे, डी आणि एफ जोडायचं म्हणजे ई बरोबर त्या लाईनवर येणारच. हा त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ग्राफ एकदा व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही ग्राफ पेपरवरती ड्रॉ करणार, स्केलचा वापर करून ड्रॉ करणार, त्याच्यामुळे ॲक्युरेटच यायला पाहिजे. आता जो आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना, तो बघा काय. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इकडे एक्सला 8 आणि इथे किती आहे 4. हा आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय असतं, सोल्युशन असतं. 8, 4. मग याचा आन्सर काय लिहायचं, फ्रॉम ग्राफ सोल्युशन ऑफ इक्वेशन इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज
8,4 किंवा असं लिहू आपण इज x, y इज इक्वल टू 8,4. हे झालं त्याचं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झालेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढे 2च एक्झाम्पल आपण घेतोय. आत्तापर्यंत प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट होतोय आपला. नोटबुक व्यवस्थित कंप्लीट करून ठेवा आणि 100% काही डिफिकल्टी जर असेल याच्यामध्ये तर मला तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेजही करू शकता. पण आत्तापर्यंत जेवढं शिकवलं आहे तेवढं तुमचं 100% प्रिपेअर झालंच पाहिजे. कोणाचं बाकी असेल तर पॉज करून नोट डाऊन करा. थँक्यू.